नमस्कार सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये मी डॉक्टर उत्कर्ष अजित कवठणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. कसे आहात सगळे? कसे आहात? व्हिडिओ ऑन करा बघू, ज्यांना ज्यांना व्हिडिओ ऑन करणं शक्य आहे त्यांनी. आज आपण एनर्जीच्या क्लासला जॉईन झालेलो आहोत आणि जर तुम्हाला एनर्जी एक्सचेंज पाहिजे तर तुम्हाला व्हिडिओ ऑन करून बसावं लागेल. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करून बघा, एका एनर्जी तासानंतर तुमची एनर्जी काय चेंज होते. व्हिडिओ ऑन कर तरी. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करून बसायचं. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते रेकी लेवल 1 या आपल्या कोर्समध्ये. तर कसे आहात सगळे? कसे आहात? कसे आहात सगळे? चॅटबॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, सांगू शकता. मस्त मॅडम. मस्त आहात? स्वस्त मस्त जबरदस्त वाटतंय की आता एकदम. क्लासला बसल्यानंतरही तुम्हाला टेन्शन आहे की कसं होईल, काय होईल? दिवसभराचा कामाचा जो वर्कलोड आहे ते अजूनही तुमच्या माइंड मध्ये आहे. ऑफिस मधलं सगळं घरी घेऊन आलेलं आहात अजूनही, असं होतंय का? ओके, कुठून आहात अगदीच. तुम्ही सांगू शकाल? चॅटबॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, कुठून आहात म्हणजे समजेल आपल्या सगळ्या स्टुडंटला कुठून आहात तुम्ही. मुंबई, मुंबई, नवी मुंबई, व्हेरी गुड. डोंबिवली, कोल्हापूर, व्हेरी गुड. गोवा, पुणे, जळगाव, कुठून आहात? बरेच स्टुडंट आहेत अजून बाकीच्यांनी सांगितले नाही कुठून आहात. आता बघा, हा क्लास फ्री आहे असं तुम्ही बघितलं होतं की नाही? अमरावतीवरून, व्हेरी गुड. पुणे, सिंधुदुर्ग, उमरी, जळगाव, ठाणे. ओके, जिथे कुठे तुम्ही ऍडव्हर्टाईज बघितलेली आहे फेसबुक, इंस्टाग्रामला, क्लास फ्री आहे असं तुम्हाला दिसलं होतं ऍडव्हर्टाईजला, बरोबर आहे? बरोबर आहे. आणि फ्री क्लास आहे म्हणूनच काही जणांनी आपलं नाव इनरोल केलेलं आहे, राईट आहे. पण आता मी तुम्हाला सांगते की हा क्लास फ्री नाहीये. जणांना टेन्शन आलं? हा क्लास फ्री नाहीये हे ऐकल्यावर किती जणांना टेन्शन आलं? आलं? चला, टेन्शन आलं की नाही, एक दीर्घ श्वास घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. चला सगळ्यांनी एक दीर्घ श्वास घ्या. टेन्शन आलं ना क्लास फ्री नाहीये हे ऐकून? एक दीर्घ श्वास सगळ्यांनी घ्यायचाय आणि हळूवार श्वास सोडायचा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार श्वास सोडा. घेतला श्वास? सगळ्यांनी एक दीर्घ श्वास घेतला? अंकिता मॅम श्वास घेतला, अलका मॅम श्वास घेतलाय, दीर्घ श्वास घेतला? ओके. प्रकाश सर, दीर्घ श्वास घेतलाय तुम्ही? आता हा श्वास घेण्यासाठी लागलेला टाइम, हा श्वास घेण्यासाठी लागलेला टाइम पुन्हा करू शकता? देऊ शकता? 1 सेकंड, 1 मिनिट, जे काही तुम्ही एक श्वास घेण्यासाठी लागलेला तुमचा टाइम आहे तो पुन्हा तुम्ही मिळवू शकता का? मिळवू शकता का? बरोबर आहे. तुम्ही हा क्लास फ्री मध्ये जॉईन केलेला आहे, पण या क्लासची व्हॅल्यू तुम्हाला समजली का? किती जणांना समजली या क्लासची व्हॅल्यू? किती जणांना समजली या क्लासची व्हॅल्यू? पुढे बरंच काही शिकणार की एक दीर्घ श्वास घेऊन एक श्वास घेण्यासाठी लागलेला टाइम तुम्ही पुन्हा मिळू शकत नाही. याचा अर्थ काय? तुम्ही आजपासून पुढे 6 दिवस काय करणार आहात?
तुमचा तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा टाइम तुम्ही इथे इन्व्हेस्ट करणार आहात. बरोबर आहे? तुम्ही तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा टाइम इथे इन्व्हेस्ट करणार आहात. म्हणजेच हा क्लास फ्री आहे का? 1 तास याप्रमाणे 6 दिवसांचे 6 तास होतात आणि 6 तासांचे तुमचे ते महत्त्वाचे श्वास तुम्ही ह्या क्लाससाठी इन्व्हेस्ट करणार आहात. म्हणजेच हा क्लास फ्री आहे का? फ्री आहे? अंकिता मॅम, हेमंत सर, फ्री आहे क्लास? बोला, काहीतरी बोला. फ्री आहे का? क्लास फ्री आहे हा तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा टाईम आणि 6 तासांचे तुमचे श्वास तुम्ही या क्लासला देणार आहात. जरी Facebook, Instagramला तुम्ही ॲडव्हर्टाइज बघितलं असेल, की हा क्लास फ्री आहे, तरी देखील हा क्लास फ्री नाही आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? क्लिअर झालं का? तर आपण नेक्स्ट जाणार आहोत. हो. ओके. आज तुम्हाला एक सेल्फी चॅलेंज आहे. एक तुम्हाला सेल्फी चॅलेंज आहे. काय करायचंय क्लास कंप्लीट झाल्यानंतर एक सेल्फी काढून ठेवायचा आणि 6 दिवसांचा क्लास झाल्यानंतर पुन्हा एकदा सेल्फी काढा आणि बघा, की तुमच्या अंतर्मनातून, तुम्ही बाह्य मनातून किती चेंजेस झालेले आहेत तुमच्या आयुष्यात. ओके. आता नेक्स्ट, की तुम्हाला वही आणि पेन घेऊन बसण्यासाठी सांगितलं होतं. बरोबर आहे? वही पेन घेऊन बसा, असं तुम्हाला इन्स्ट्रक्शन आलं होतं. चला आता त्या वही पेनवर काय करायचं सगळ्यात पहिलं, तुमच्या आयुष्यातील दुःखद गोष्टींची यादी तयार करायची. तुमच्या आयुष्यातील दुःखद गोष्टींची यादी तयार करायची. कारण की आपण कशावर वर्क करणार आहोत हे क्लिअर असणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीची क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. त्यामुळे काय करायचंय, तुमच्या आयुष्यातील दुःखद गोष्टींची यादी तयार करा. चला, फक्त बसून तुम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळणार नाहीये. कशावर तुम्हाला वर्क करायचंय, हे तुम्हाला लिहायचंय. अशी कुठची गोष्ट आहे ज्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होतो? त्या सगळ्या गोष्टी लिहा. तुमच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी, ज्या गोष्टींमुळे तुम्हाला अजूनही त्रास होतो. ज्याने तुम्हाला अस्वस्थ वाटतं, मग तुम्हाला नोकरी रिलेटेड असेल, रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम असतील, मनी रिलेटेड प्रॉब्लेम असतील, जे काही आहे ते लिहून काढायचंय. का लिहून काढायचंय त्याचं मॅजिक तुम्हाला सांगणार आहे. पण आधी तुम्ही ते लिहून काढा, की तुम्ही ह्या जे काही तुमच्या आयुष्यामध्ये दुःखद गोष्टी आहेत, त्या दुःखद गोष्टी का लिहून काढायच्या, हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. लिहून झाल्यानंतर सांगायचं आहे, सगळ्यांचं लिहून झालं, सांगायचं आहे. ओके. तुमच्या आयुष्यातील सगळ्या दुःखद गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला लिहून काढायच्या. मग छोट्यातील छोटी गोष्ट असेल, जी काही गोष्टी ज्यामुळे तुम्हाला अजूनही त्रास होतो. मग अशी एखादी व्यक्ती असेल, ज्या व्यक्तीचा चेहरा आठवल्यावरही तुम्हाला खूप त्रास होतोय. सगळं लिहून काढा. लिहून झालं की सांगायचं. कारण की हे लिहून झाल्यानंतर पुढच्या काही 5 ते 6 मिनिटांमध्ये ह्या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती तुम्ही आहात, हे तुम्हाला कळणार.
या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती तुम्ही आहात याची जाणीव तुम्हाला होणार आहे. पण त्याआधी तुमच्या आयुष्यात दुःख काय आहे ते तुम्हाला लिहून काढणं गरजेचं आहे. व्हिडिओ ऑन करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही व्हिडिओ ऑन केला तरच तुम्हाला ती एनर्जी मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ ऑन करणं खूप गरजेचं. ओके. तर लिहून काढला तुमच्या आयुष्यातील सगळ्यात दुःखद गोष्टी, ज्या गोष्टींमुळे तुम्हाला भरपूर त्रास होतोय. सगळ्यांनी लिहून काढल्या? सगळ्यांनी लिहून काढल्या? ओके. आता मला सांगा की या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती कोणाला व्हायचंय? या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती कोणाला व्हायचंय? कोणाकोणाला व्हायचंय ह्या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती? कोणालाच नाही व्हायचंय? बघा आपले जुने स्टुडंट सांगते. स्नेहा मॅम व्हायचंय? व्हायचं आहे? व्हायचं. व्हेरी गुड. बघा सगळ्यांना भाग्यशाली व्यक्ती व्हायचंय की नाही? आज जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती व्हायचंय की नाही? ओके. आता हो. सांगा की 10 लाखाची ऑफर आहे, कोणाला पाहिजे? हात वर करा, पटकन हात वर करायचा. 10 लाखाची ऑफर. जुन्या स्टुडंटने नाही हा, आता नवीन स्टुडंटना ऑफर द्यायची. ओके. पिक्सेल, गुगल पिक्सेल 7a अनम्यूट. मॅम तुमचं नाव काय? अश्विनी. अश्विनी. ओके. 10 लाखाची ऑफर तुम्हाला पाहिजे. अजून कोणाला पाहिजे? अलका मॅम तुम्हाला पाहिजे? हेमंत सर कोणाला पाहिजे? श्वेता. श्वेता मॅमला पाहिजे. ते श्वेता मॅम बघू. व्हिडिओ ऑन केलाय का? अंकिता मॅमला पाहिजे. व्हेरी गुड. जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती बनायचंय. 10 लाखाची ऑफर पाहिजे. एकच मिनिट हा. सगळ्यांना पाहिजे. चला सगळ्यांना पाहिजे. व्हेरी. चला पण पहिलं ज्यांनी हात वर केला त्यांना पहिला चान्स द्यायचा ना. आधी 10 लाख त्यांच्या अकाउंटला सेंड करू. मॅम अश्विनी मॅम कुठे गेल्या? व्हिडिओ ऑफ केला. अश्विनी मॅम, अंकिता मॅम 10 लाख रुपयाची ऑफर तुम्हाला दोघांनाही. घाबरल्या वाटलं. नाही, अजिबात नाही. एक डोळा देता का? कुठचाही चालेल मला. डावा पण चालेल, उजवा पण चालेल. एकच डोळा. 10 लाख रुपये मिळतील. 2 डोळे, एक हात. 10 लाख रुपये पाहिजे की नाही? ऑफर होती. ऑफर डायरेक्ट मिळत नाही. अश्विनी मॅम, एक डोळा देता? करून ठेवलं सगळं. नाही. अजून कोणाला पाहिजे नाही. 10 लाखाची ऑफर? नाही हे म्हणजे बघा की आज सांगण्याचं तात्पर्य काय सांगते, आज जगामध्ये किती लोक आहेत ज्यांना डोळे आहेत पण बघू शकत नाही. बरोबर आहे? कान आहेत पण ऐकू शकत नाही. तोंड आहे पण बोलू शकत नाही. आणि आता तुम्ही तुमच्या आयुष्यातील दुःखद गोष्टी लिहिल्या आहेत. मग नाही त्या बोल ना. लोकांपेक्षा तुम्ही किती भाग्यशाली आहात? अंकिता मॅम, पडणार भाग्यशाली ते. आहात का? भाग्यशाली आहात? त्या जी लोक हो. ज्यांना हात पाय डोळे आहेत पण ते काहीच करू शकत नाही त्या लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात. म्हणजे झालात तुम्ही या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती. झालात का? या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती तुम्ही आहात. आता हो. सांगते तुम्हाला की गुगलवर तुम्ही सर्च करू शकता की प्रत्येक दिवशी या जगातून प्रत्येक दिवसाचं मी तुम्हाला रेशो सांगते की पर डे मोर दॅन 10 लाख लोक या जगाला कायमस्वरूपी टाटा बाय बाय करतात. बरोबर आहे? 10 लाख लोक पूर्ण जगातून रोज कायमस्वरूपी टाटा बाय बाय करताय. आज पहाटे तुम्ही उठलाय, दीर्घ श्वास घेताय, आजची पहाट तुम्ही बघू शकताय. हे कारण पुरेसं नाहीये का की तुम्ही या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती आहात? पुरेसं आहे? किती जणांना वाटतंय की तुम्ही आज जिवंत आहात हे कारण पुरेसं आहे या जगातील भाग्यशाली व्यक्ती आहे म्हणून सांगायला? किती जणांना वाटतं?
किती जणांना वाटतं? मेसेज करा बघू. श्वेता मॅम, काय झालं? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही भाग्यशाली आहात. आज पहाटे तुम्ही उठलाय, मागे वळून बघताय तर तुमच्या सोबत तुमचे फॅमिली मेंबर्स देखील आजचा दिवस पाहू शकताय. हे कारण पुरेसं आहे का की तुम्ही या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती आहात? किती जणांना वाटतं हे कारण पुरेसं आहे? म्हणून तुम्हाला आधी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या आयुष्यातील दुःखद घटना ज्या आहेत त्या लिहून काढा. कारण तुम्हाला माहितीये की आपल्या समाजामध्ये असे कितीतरी लोक आहेत ज्यांना 2 वेळचं अन्न मिळत नाही. किती अशी लोक आहेत ज्यांना झोपण्यासाठी किंवा राहण्यासाठी फक्त आणि फक्त आकाशाचं छत आहे. आहे आहे की नाही? आज कित्येक लोक, तुमच्यापैकी सांगते की किती जण तरी तुम्ही किती लोकांच्या स्वप्नातलं घर जग म्हणजे स्वप्नातलं जीवन जगताय. बरोबर आहे? ते कसं ते मी समजून सांगते. काय वाटतं तुम्ही? अंकिता मॅम, तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय? रेश्मा पाटील मॅम, तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय? प्रकाश सर, तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय? आता सांगा, तुमचं घर रेंट मध्ये असेल किंवा स्वतःचं घर असेल. बरोबर आहे, पण तुम्हाला राहायला घर आहे. आज किती लोक आहेत जी रस्त्यावर राहत आहेत? किती लोक आहेत जे बस स्टँडवर राहतात, रेल्वे स्टेशनला राहतात? म्हणजे त्या लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात की नाही? त्यांच्या स्वप्नातलं जीवन तुम्ही जगताय की नाही? बरोबर आहे. पण आपण काय करतो? आपल्याकडे जे आहे त्यावर फोकस करण्यापेक्षा आपल्याकडे जे नाही आहे त्यावर 100% आपण वर्क करतो. आपल्याकडे टू व्हीलर आहे पण आपलं पूर्ण लक्ष फोर व्हीलर कडे असतं. पण आज कितीतरी लोक आहेत ज्यांच्याकडे टू व्हीलर पण नाही. आहेत की नाही? आहेत अशी लोक हो. ज्यांच्याकडे टू व्हीलर पण नाहीये. हो. मग आपल्याकडे जे आहे त्यावर समाधान न राहता आपण काय करतो? आपल्याकडे जे नाहीये त्यावर आपण फोकस करतो. बरोबर आहे. आणि हा रेकीचा क्लास आहे. आपण रेकी लेवल 1 शिकणार आहोत. फर्स्ट 2 डेज मध्ये आपण आपल्या माइंडवर वर्क करणार आहोत. ओके. आता तुम्ही म्हणाल, खरंच रेकी वर्क करते का? किती जणांना प्रश्न पडला ते आधी आपण त्या प्रश्नाचा आन्सर. किती जणांना असा प्रश्न पडला की खरंच रेकी वर्क करते का? किती जणांना प्रश्न आहे रेकी वर्क करते का? किंवा असं खरंच पॉझिटिव्ह ऊर्जा किंवा मॅडम आता काय सांगतायत त्यावर खरंच आपण विश्वास ठेवायचा का? असा प्रश्न किती जणांना पडला? मिलिंद सर कुठे आहेत? हँड रेस करा. श्वेता मॅम, आता बघा हा. श्वेता मॅम कुठे आहेत बघू. व्हिडिओ ऑफ केलेला असेल तर कसं चालेल? व्हिडिओ ऑफ असेल तर कसं चालेल? व्हिडिओ ऑन करा बघू. तुमची मुखमंडळ बघू द्या आम्हाला. ओके. आपल्या स्टुडंटचा रिसेंटली एक अनुभव तुम्हाला सांगते. दिलीप सरांना प्रश्न पडलाय. दिलीप सर, तुम्ही हे वाचायचं आहे. ओके, कोण वाचू शकेल हा मेसेज? हा रिसेंटली संडेचा मेसेज आहे. कोण वाचू शकेल? अंकिता मॅम, रीड करा बघू. हा जो मेसेज आलेला आहे अर्चना दाते मॅमने पाठवला. त्यांचा मॅम मेसेज. हा, बोल, वाचा. सगळ्यांनी ऐकायचे मॅम शांतपणे. मॅम थँक्यू सो मच. मी अर्चना. 24/4/2026 ला माझ्या मिस्टरांना स्ट्रोक आला होता आणि डॉक्टर्सनी सुद्धा गॅरंटी दिली नव्हती. पण म्हणतात ना, जिथे लॉजिक संपतं तिथे मॅजिक सुरू होतं. माझ्या आयुष्यात अगदी तसंच झालं. मी तुम्हाला कॉल केला. तुमच्याशी बोलून मला खूप धीर मिळाला. पण प्राण ऊर्जा पण हिलिंग. प्राण ऊर्जा हिलिंग सेंटरच्या स्टुडंट्सने तुम्ही सांगितल्याप्रमाणे रेखी हिलिंग आणि एंजल हिलिंग सुरू केली आणि मिरॅकल बघा. दुसऱ्याच दिवशी माझ्या मिस्टरनी पाणी प्यायला सुरुवात केली. संध्याकाळी ज्यूस घेतलं आणि थर्ड डेला त्यांनी प्रॉपर अन्न खाल्लं. हे सगळं फक्त रेकी हिलिंग आणि एंजल हिलिंग मुळे शक्य झालं. थँक्यू सो मच मॅम फॉर युअर सपोर्ट. थँक्यू प्रणूर्जा फॅमिली. थँक्यू गॉड. थँक्यू युनिव्हर्स. हा तुम्हाला का रिझल्ट दाखवला त्याचं कारण सांगते. हे पेशंट स्ट्रोक आला होता आणि अगदी कोमामध्ये, म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं की मी गॅरंटी देऊ शकत नाही. 24/4 म्हणजे लास्ट वीक मधला हा रिझल्ट आहे.
डॉक्टरांनी काय सांगितलं होतं, गॅरंटी देऊ शकत नाही. पेशंट आयसीयू मध्ये होते. आजच कॉल आला त्या मॅमचा की त्यांना आयसीयू मधून जनरल वॉर्डमध्ये आणण्यात आलं. जिथे तुमचं लॉजिक संपतं, जिथे सायन्स संपतं, तिथे रेखी ऊर्जांचं मॅजिक चालू होतं. समजलं अगदी. आणि हे कोणी शक्य केलं, मी एकटीने का नाही. आपल्या स्टुडंट पूजा, योगिता, प्रज्ञा, स्नेहा मॅम यांनी सगळ्यांनी, स्नेहा दोन म्हणजे स्नेहा सुतार मॅम आहेत, स्नेहा क्षीरसागर मॅम आहेत, यांनी त्यांना हिलिंग दिलं. एंजल हिलिंग आणि रेकी हिलिंग. ओके. आणि त्या हिलिंग नंतर त्यांना अगदी 3 दिवसांमध्ये त्यांना रिझल्ट आला. त्यांनी तो रिझल्ट म्हणजे तो जो काही त्यांच्या मिस्टरांचा रिपोर्ट होता तो त्यांच्या मैत्रिणीच्या फॅमिली डॉक्टरला दाखवला. तर त्या डॉक्टरांचा एकच प्रश्न होता की हा माणूस अजून जिवंत कसा, एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये देखील हा माणूस अजून जिवंत कसा, असा प्रश्न त्यांच्या फॅमिली मेंबर्सने विचारलं. त्याचं कारण काय? आता तुम्ही सांगा की अगदी स्ट्रोक येऊन जस्ट कोमामध्ये गेलेला व्यक्ती 3 दिवसांमध्ये जर रिकवर होतो. ज्या दिवशी पहिल्या दिवशी मला कॉल आला होता तेव्हा त्या मॅमने मला सांगितलं की मॅम मला असं वाटतंय की अगदी एखादा पुतळा आपण जसा घरात ठेवतो आणून, तशी त्यांची परिस्थिती होती. त्यांना काहीही समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मला कॉल आला की मॅम त्यांनी पाणी घेतलं, संध्याकाळी ज्यूस, आणि तिसऱ्या दिवशीचा रिझल्ट की त्यांनी प्रॉपर अन्न खाल्लं. आता ते व्यवस्थित सगळ्यांना ओळखतायत, सगळ्यांबरोबर बोलतायत, आणि त्यांना त्यांना आयसीयू मधून आजच त्यांना बाहेर काढण्यात आलं. आता सांगा, जिथे डॉक्टरांनी देखील सांगितलं होतं की गॅरंटी देऊ शकत नाही, तेथे रेखी ऊर्जा वर्क करते, करते की नाही? किती जणांना अजूनही डाऊट आहे? आणि आज त्या मॅम बिझी आहेत कारण की त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, आणि त्यांचा जो काही रिपोर्ट आहे तो रिपोर्ट लवकरच त्या जेव्हा त्यांना डिस्चार्ज देतील त्यानंतर त्या मॅम आपल्याला रिपोर्ट सबमिट करणार आहे. की जिथे लॉजिक संपतं तिथे रेकीचं मॅजिक चालतं. म्हणजे रेकी मॅजिक आहे का? नाही. ज्यांनी हिलिंग दिलं त्या जवळजवळ 3 महिने झाले कंटिन्यू मेडिटेशन असेल किंवा कंटिन्यू त्यांचं कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन चालू आहे, आणि म्हणून त्यांच्याकडून ते शक्य झालं. रेकी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मदत करू शकते. ओके. म्हणजे अगदी तुम्हाला सांगते की इन्स्टंटली आता जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला बॅक पेन होतोय, तुम्हाला गुडघे दुखतायत, तुम्हाला वॉमिटिंग होतंय, कुठच्याही प्रॉब्लेमसाठी रेकी हेल्प करते. स्नेहा मॅम, जेव्हा तुम्ही फर्स्ट लेक्चरला होता तेव्हा तुमच्या मुलीला वॉमिटिंग होत होतं, बरोबर? तुमचा एक अनुभव शेअर करा. नेहा सुतार ना. यस, बोला मॅम. माझ्या मुलगीला चक्कर येत होती आणि मॅडमांनी ते हिलिंग दिलं. ते पहिला पहिला क्लासलाच मी बसले होते. 2 ते 3 दिवस झालेलं माझ्या मुलगीला नुसतं पाणी चार्ज करून दिलं आणि तिथून नुसतं हिलिंग दिली. माझी पोरगी चक्कर यायचं थांबलं, व्यवस्थित झाले, आणि पित्त पण झालेलं तिला. पित्ताचं पण ते पॉइंट दाबल्यावर तिचं व्यवस्थित झालं. कंटिन्यू तिला चक्कर यायची, म्हणजे उभी राहिली तरी तिला चक्कर यायची, बरोबर आहे मॅम? आता पूर्ण थांब. हो हो. कंटिन्यू आता ती वॉमिटिंग जॉबला व्हायचं, जाते आता. काही खाल्लेलं पचायचं नाही, कंटिन्यू तिला चक्कर यायची, आणि आज रेखीव ऊर्जांच्या ह्याने काय झालं, आज ती स्वस्त मस्त जबरदस्त जीवन जगत. असं आयुष्य किती जणांना पाहिजे? असं आयुष्य किती जणांना पाहिजे? आज रेखीचा हिस्ट्री तुम्हाला मी सांगणारच आहे की रेकीची हिस्ट्रीच अशी आहे की रेकी ज्यांनी रिइन्व्हेंट केली ती डॉक्टर मिकाऊ सुई. ओके. डॉक्टर मिकाऊ सुई यानंतरचे त्यांचे शिष्य, म्हणजे त्यांचे शिष्य जे आहेत त्या हवाई टकाटा, हे आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. जस्ट तुम्हाला सांगते की हवाई टकाटा यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झालेला, वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झाला, आणि त्यावेळी कुठच्याही प्रकारचं ऍडव्हान्स लेवलचं मेडिसिन अवेलेबल नव्हतं. मग त्यांनी स्वतः रेकी हिलिंग शिकल्या, आणि त्या 30व्या वर्षी त्यांना कॅन्सर होऊन देखील त्या 80 वर्ष जगल्या. तुम्ही सर्च करू शकता गुगलला हवायो टकाटा.
ह्या मूळच्या जपानच्या, लग्न होऊन त्या अमेरिकेमध्ये सेटल झालेल्या. आणि जेव्हा त्यांना समजलं की जपानमध्ये अशी कुठची एनर्जी आहे ज्या ऊर्जांचा वापर करून ते स्वतःला हील करू शकतात, स्वतःला बरं करू शकतात, मग त्या जपानमध्ये गेल्या आणि तिथे त्यांनी ह्या ऊर्जा आत्मसात केल्या. 30व्या वर्षी कॅन्सर होऊन देखील त्या 80 वर्ष जगल्या. तेव्हा केमोथेरपी अवेलेबल नव्हती. मग आता मला सांगा की कॅन्सर सारखा जर आजार बरा होऊ शकतो, तर तुमचे जे काही छोटी मोठी दुखणी आहेत ती कमी होऊ शकतात. कमी होऊ शकतात का? आज डायबिटीस रिव्हर्स झालेला आहे, पीसीओडी रिव्हर्स झालेला आहे, त्यानंतर थायरॉइड रिव्हर्स झालेला आहे. आपल्या स्टुडंटचे रिझल्ट आहेत. स्नेहा क्षीरसागर मॅम, काय वाटतं तुम्हाला? प्रत्येकाने रेकी शिकावं का? अनम्यूटचं ऑप्शन दिलंय मॅम. अनम्यूटचं ऑप्शन दिलंय तुम्हाला. बोला, खरंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये रेकी असावी? बरोबर आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये रेखी असलीच पाहिजे. कारण की ही ऊर्जा तुम्हाला देवाने जन्मता दिलेली आहे. फक्त ती यूज कशी करायची हे आम्ही शिकवतो. प्रत्येकाच्या हातांमध्ये ही ऊर्जा आहे. ती ऊर्जा यूज कशी करायची हे फक्त तुम्हाला शिकवलं जातं. आणि आपण फर्स्ट 2 डेज मध्ये फक्त आपल्या माइंडवर वर्क करणार आहोत आणि त्यानंतर आपण रेकी शिकणार आहोत. की रेकी तुम्हाला अगदी शॉर्टकट शिकायचं आहे. रेकी म्हणजे काय, रेकीचं अट्युनमेंट असं तुम्हाला शिकायचं आहे, की अगदी झिरो पासून जे काही तुमच्या शरीरातील माइंडमधील निगेटिव्हिटी आहे, तुमच्या ऑरा क्षेत्रामधील निगेटिव्हिटी आहे, ती रिमूव्ह करून तुम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जा ऍक्सेप्ट करायचं आहे. चॉईस तुमची आहे. काय करायचं? 3 दिवस क्लास घ्यायचा की 6 दिवस? 6 दिवस घ्यायचा. कारण पहिले 2 दिवस तुमच्या माइंडवर आपण काम करतो. आणि जोपर्यंत माइंड मधला कचरा काढून टाकत नाही तोपर्यंत किती पॉझिटिव्ह ऊर्जा तुमची जरी मी तुम्हाला सांगितल्या तरी तुम्ही त्या ग्रहण करू शकत नाही. ओके, तर आता बघा, आपण काय बघितलं की या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती तुम्ही आहात. आता रिअलाइज झालं तुम्ही भाग्यशाली आहात की अजूनही डाऊट आहे? अजूनही डाऊट आहे का? त्या 10 लाख लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली व्यक्ती आहात. ज्यांना कान आहेत, कान असून ऐकू शकत नाही, तोंड आहे बोलू शकत नाही, डोळे आहेत बघू शकत नाही, या व्यक्तींपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात का? आहात का? आहात की नाही? व्हेरी गुड. आता तुम्हाला नेक्स्ट पार्ट सांगते तुम्हाला की का प्रत्येक दिवस आपण सेलिब्रेट केला पाहिजे. आता ही 3 कारणं तर तुम्हाला मिळालेलीच आहे. बरोबर, ह्या विश्वातील भाग्यशाली व्यक्ती तुम्ही आहात हे देखील तुम्हाला समजलंय. आता आपल्याला काय करायचंय की आपला आदर्श कोण असेल? शेतकरी. शेतकरी काय करतो? शेतकरी काय करतो? ह्या पुढच्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं बघा, अगदी शेतकऱ्यासारखं वागायचं. शेतकरी काय करतो? पीक घ्यायचं, शेत नांगरतो, जमीन साफ करतो, शेत नांगरतो. आता गव्हाचं पीक काढायचं असेल तर शेतकरी आंब्याची रोपं आणतो का हो? काय करतो? गव्हाचं पीक काढायचंय तर गव्हाचंच बियाणं. आजपासून आता जी तुम्ही लिस्ट बनवली होती की तुमच्या आयुष्यातील ज्या काही दुःखद गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ती लिस्ट फाडायची आहे आणि जाळून टाकायची. 21 दिवस तुम्ही हे करू शकता. तुमच्या माइंड लेवलची सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह होईल. ओके, आणि आज तुम्हाला एक नवीन लिस्ट बनवायची आहे. ती कुठची लिस्ट आहे की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे. शेतकरी काय करतो? गव्हाचं पीक काढायचं असेल तर गव्हाचंच बी आणतो. त्याप्रमाणे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये आनंद पाहिजे तर आनंदाच्या गोष्टी, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अबंडन्स पाहिजे, फायनान्शियली स्टेबल व्हायचंय तर मी कर्जत आहे असं लिहिण्यापेक्षा तुमच्याकडे भरपूर पैसा आहे ही एनर्जी क्रिएट करा. बरोबर आहे? शेतकऱ्याला माहिती आहे का 4 महिन्यानंतर पीक येणार आहे की नाही? जमिनीमध्ये घातलेलं बी रुजून येईल की नाही याची गॅरंटी शेतकरी देऊ शकतो का? तरी पण शेतकरी काय करतो? जमिनीची खूप छान मशागत करतो. करतो की नाही? मग या 2 दिवसांमध्ये तुम्हाला तुमची स्वतःची, तुमच्या माइंडची मशागत करायची आहे. किती जण रेडी आहेत मशागत करायला? किती जण रेडी आहेत?
एनर्जी शिफ्ट करायला किती जण रेडी आहेत? रिझल्ट पाहिजे की नाही? आता तुम्ही रिझल्ट बघितलाय. अजून एक रिझल्ट सांगते की हिलिंगने काय होऊ शकतं. प्रज्ञा आहे का? जॉईन आहे प्रज्ञा? प्रज्ञा जॉईन आहे? ड्युटीवर असेल. ओके. ती नर्स आहे. जस्ट नवजात बालक जन्माला आले होतं. ती हॉस्पिटलमध्ये वर्क करते. नर्स आहे ती. आणि काय झालं की ते बाळ दूध पीत नव्हतं. 1-2 दिवस झाले असतील कदाचित त्या बाळाला जन्म. आणि त्या बाळाला दूध पिता येत नव्हतं, दूध पीत नव्हतं आणि ते बाळ कंटिन्यू रडत होतं. प्रज्ञाची प्रॅक्टिस चालू आहे रेग्युलर. तिने काय केलं? रेकी हिलिंग दिलं, एंजल हिलिंग दिलं आणि जस्ट अफर्मेशन दिलं की हे बाळ शांतपणे आईचं दूध पित आहे आणि शांतपणे झोपल. तिलाही माहित नव्हतं की हे असं घडेल की नाही. कारण की मी माझ्या स्टुडंटना सांगितलंय फक्त माझी परीक्षा घेण्यासाठी का होईना तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या रेग्युलर आयुष्यामध्ये करून बघा. तिने ते तसं करून बघितलं आणि जाऊन बघते तर ते बाळ शांतपणे दूध पित होतं आईचं. अगदी नवजात बालकापासून तुम्ही रेकी हिलिंग देऊ शकता. आणि फक्त नवजात बालकापर्यंतच नाही तर एखादी व्यक्ती जर शेवटच्या क्षणांमध्ये असेल आणि त्या व्यक्तीला जर भरपूर त्रास होत असेल, वेदना होत असतील, कारण की माहितीये काही पेशंट बेडवर असतात खूप वर्ष आणि त्यांना मग जखमा होतात किंवा त्यातून काही रक्तस्राव होतं, काही पाणी बाहेर येत असतं शरीरातून. तर अशा व्यक्तीला देखील जर तुम्हाला मुक्ती द्यायची असेल तर तेव्हा देखील तुम्ही रेकीचा यूज करू शकतात की त्या आत्म्याला पुढचा जो काही मार्ग आहे तो मार्ग मिळण्यासाठी. त्या आत्म्याला योग्य मार्ग मिळण्यासाठी देखील तुम्ही रेकीचा वापर करू शकता. म्हणजेच रेकी अगदी जन्मलेल्या व्यक्तीपासून अगदी मी मी म्हणजे आपण नष्ट होणारच आहोत असं नाही की अमर आहोत. म्हणजे जन्मलेल्या छोट्या बाळापासून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही रेकी यूज करू शकता. अजूनही कोणाला डाऊट आहे? अजूनही भीतीसारखं वाटतंय? ते देखील कमी होईल. फक्त तुमचा ट्रस्ट पाहिजे या प्रोसेस. फक्त तुमचा ट्रस्ट पाहिजे या प्रोसेसवर 100% रिझल्ट मिळणार आहे. अजूनही किती जणांना वाटतंय की रेकी म्हणजे अंधश्रद्धा आहे किंवा रेकी खरंच वर्क करते का एवढे रिझल्ट ऐकूनही? किती जणांना वाटतं? अजूनही काही डाऊट आहे? तर काय करायचंय आज तुम्हाला अगदी शेतकऱ्याप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला लिहून काढायचंय. कारण की रेखी काय शिकवते? आजचा दिवस कसा जगायचा. का कसा जगायचा? आपलं आयुष्य म्हणजे काय? कोण सांगू शकेल आपलं आयुष्य म्हणजे काय? आपलं आयुष्य जन्माला येणारं बाळ मूठ झाकून येतं. बरोबर आहे. जन्माला आलेलं बाळ मूठ झाकून येतं आणि जेव्हा आपलं आयुष्य संपतं तेव्हा आपण रित्या हाताने जातो. तुम्ही कितीही धनदौलत कमवा, तुम्ही कितीही पैसे कमवा, कितीही दागिने करून ठेवा, पण जेव्हा तुमचा अंत होईल तेव्हा तुमचा मुलगाही तुम्हाला असं म्हणणार नाही की ते माझे बाबा आहेत किंवा ती माझी आई आहे. तुमचे भाऊ किंवा तुमची आई देखील तुम्हाला म्हणणार नाही की तो माझा मुलगा आहे किंवा ती माझी मुलगी आहे. जेव्हा तुमचा शेवटचा श्वास जाईल तेव्हा काय म्हटलं जातं की ती बॉडी आहे. आपलं अस्तित्व तिथे संपतं. संपतं की नाही? संपतं की नाही? बॉडी म्हटलं जातं अगदी एका क्षणामध्ये आपलं त्या व्यक्तीसोबतचं रिलेशन चेंज होतं. होतं? प्रकाश सर, होतं की नाही? त्या व्यक्तीसोबतचं आपलं रिलेशन एका क्षणामध्ये जेव्हा त्या व्यक्तीचा शेवटचा श्वास जातो तेव्हा लगेच म्हटलं जातं. ती जर व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असेल तर असं म्हटलं जातं का? काय बोललं जातं? बॉडी येणार आहे, बॉडी घरात येणार आहे. घरी पण घेतलं जात नाही. घरात घेतात? हॉस्पिटलमध्ये असलेली बॉडी घरात घेता का? म्हणजे आपलं आयुष्य कुठून कुठपर्यंतच आहे. कुठून कुठपर्यंत आहे? इथून इथपर्यंतच आहे. बरोबर की नाही? जन्माला आपण जेव्हा येतो तेव्हा आपली मूठ बांधलेली असते आणि जेव्हा आपण हे जग सोडून जातो तेव्हा रित्या हाताने जातो. आणि एवढं सत्य माहीत असून देखील आपल्याकडे जे नाहीये त्याच्याच मागे आपण कायम पळतो. बरोबर आहे? काय करत आलात आतापर्यंत? जे तुमच्याकडे नाहीये त्याच्यावरच तुमचा फोकस होता की नाही? पण आजपासून काय करायचंय? मी जिवंत आहे. आजचा दिवस मी बघू शकते. यस, या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती मी आहे.
मला 2 वेळचं अन्न मिळतंय. या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती मी आहे. आहात की नाही? कारण एक स्टोरी सांगते, कितीही तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी करा. अगदी तुमच्या मुलांसाठी करा, तुमच्या भावंडांसाठी करा. पण रिॲलिटी हीच आहे, की एक आजी होती आणि ती आजी ॲडमिट होती. वयस्कर आजी होती ती आणि तिच्या हातामध्ये 2 बांगड्या होत्या. 2 हातांमध्ये एक सोन्याची बांगडी होती. ओके. एका हाताला सलाईन दिलं, त्यामुळे हात सुजला, बांगडी काढता येत नव्हती. दुसऱ्या हाताला सलाईन दिलं नव्हतं, त्यामुळे त्या हातातून आरामात ती बांगडी काढता आली. रिॲलिटी काय आहे हे तुम्हाला मी सांगते. ओके. काही दिवसांनी आजी खूप बरी नव्हती ती, त्यामुळे तिचा शेवटचा क्षण आला आणि ती ही जग सोडून गेली. तिला घरी आणण्यात आलं. सगळी तयारी झाली न्यायची. पण घरातील व्यक्ती, तिथे जमलेले सगळे नातेवाईक, आजूबाजूचे शेजारी, सगळ्यांचं लक्ष कशावर असेल? कशावर होता? आंगडीवर. असं काय करता येईल की ती बांगडी हातातून येणार नव्हती, कारण की हात सुजलेला होता सलाईन. असं काय करता येईल की ती बांगडी कट हातच करता कापतील. किंवा ती काढता येईल? रियालिटी आहे. हो. रियालिटीने आपलं जग चालतं. खरंच माणसं असं म्हणतात की माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. खरंच जगतो आपण असं? त्यामुळे काय करायचं? नाही. आजपासून प्रत्येक दिवस सेलिब्रेट करायचं. प्रत्येक दिवस. तुमच्याकडे काय नाहीये, ह्यापेक्षा कितीतरी लोक अशी आहेत, तुमच्यापेक्षा कितीतरी लोक दुःखी आहेत. मग तुमच्याकडे जे आहे त्या गोष्टींवर फोकस ठेवून तुम्हाला जे काही पाहिजे त्याच्यावर तुमची पूर्ण एनर्जी जी आहे ही एनर्जी लावायचं. कारण की एनर्जीचा नियम काय आहे? ज्या गोष्टींकडे तुम्ही फोकस कराल तिथे तुमची एनर्जी डायव्हर्ट होते आणि तेच तुम्हाला मी. आज जर तुम्ही म्हटलं मी आरोग्य संपन्न जीवन जगत आहे, तर तुम्ही आरोग्य संपन्न जीवन जगणार आहात. पण तुम्ही जर सतत बोलत राहिलात की मला डायबिटीस आहे, मला डायबिटीस आहे, तर तुमच्या माइंडला समज वाटतं की ह्या व्यक्तीला डायबिटीस खूप आवडतो, मग ह्या व्यक्तीला अजून डायबिटीस. मग काय होतं? सुरुवातीला 500 mg ची गोळी चालू होते. थोड्या कालांतराने एका गोळीमध्ये 500 mg च्या गोळीमध्ये अजून डोस वाढवला जातो. काय कालांतराने मेडिसिन वाढवल्या जाते. कालांतराने मग इंजेक्शन चालू होतं. का होतं? कारण की तुम्ही जेव्हा अन्न ग्रहण करता तेव्हा म्हणता, "हे माझ्यासाठी योग्य नाहीये, मला डायबिटीस आहे." जे तुम्ही अन्न ग्रहण करणार आहात, त्याच्यामध्ये आरोग्य संपन्न जीवनाची एनर्जी जाते की डायबिटीसची एनर्जी जाते? कुठची एनर्जी जाते? आरोग्य संपन्न जीवन पाहिजे ही एनर्जी जाते की डायबिटीसची एनर्जी जाते? त्यामुळे काय करायचं आहे? आयुष्यामध्ये कितीही प्रॉब्लेम येऊ दे, जेव्हा तुम्ही अन्न ग्रहण करता, जेव्हा तुम्ही पाणी पिता, तेव्हा काय करायचं आहे? येस, मी या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती. या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती मी आहे. ओके. तर आपण एक शेतकऱ्याचं छान उदाहरण बघितलं की अगदी शेतकरी जो अगदी त्याला जे काही पाहिजे त्यासाठी तो खूप छान मदत हे करतो. शेती जी आहे, शेतीची नांगरणी करतो, शेतीची मशागत करतो आणि त्यानंतर तो पीक जे रुजवून काढायचे त्याच्याच बिया आणतो आणि त्याच्यावर फोकस करतो. त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही पाहिजे त्यावरच वर करायचं आहे. ओके. आता आपण एक पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहोत. थोडंसं पाणी पिऊन बसायचं आहे. हे जे मेडिटेशन आहे या मेडिटेशनच्या पास्ट लाईफ मधील ज्या काही दुःखद गोष्टी आहेत, ज्या घटना आहेत, ज्यामुळे तुम्ही अजूनही दुःखी आहात, ज्यामुळे तुम्हाला अजूनही त्रास होतो. एखादी व्यक्ती अशी असेल ज्या व्यक्तीचा चेहरा नाही, तर नाव जरी एखाद्या व्यक्तीने तुमच्या समोर काढलं तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तर अशा सगळ्या गोष्टींना तुम्हाला तुमच्या माइंडमधून, तुमच्या ऑरा क्षेत्रामधून रिमूव्ह करायचंय. किती जण रेडी आहेत? कारण की पहिलं तुम्ही स्वतःला अलाउ केलं पाहिजे ह्या मेडिटेशनसाठी, तरच त्याचा छान असा रिझल्ट मिळणार आहे. तुमच्या पास्ट लाईफ मधील ज्या काही दुःखद घटना आहेत, त्या सगळ्या दुःखद गोष्टींपासून तुम्ही स्वतःला फ्री करायचे. किती जण रेडी आहेत? स्वतःला त्या दुःखांपासून, त्या एनर्जीपासून रिलीज करायला. व्हेरी गुड. सगळ्यांनी आसन घेऊन बसायचं आहे. डायरेक्ट जमिनीवर बसू नका. ज्यांना जमिनीवर बसणं शक्य नाही, खुर्ची घेऊन बसा. पण खुर्ची घेऊन बसल्यानंतरही पाय जे आहे, पाय जमिनीवर टेकवायचे नाहीत. काहीतरी
चटई असेल किंवा काहीतरी असं आसन घेऊन बसायचं आहे. थोडंसं पाणी पिऊन घ्या. तुम्हाला जर रिझल्ट चांगला पाहिजे असेल तर व्हिडिओ ऑन करून बसा. ऍटलीस्ट 5 ते 10 मिनिटं तुम्ही व्हिडिओ नक्कीच ऑन करू शकता. व्हिडिओ ऑन करून बघा, तुम्हाला किती छान रिझल्ट मिळणार आहे. व्हिडिओ ऑन करून बसायचा आहे. झोपून मेडिटेशन होत नाही. तुम्हाला सकारात्मक ऊर्जा पाहिजे तर तुम्हाला कंपल्सरी व्हिडिओ ऑन करून 7 चक्र तुमचे दिसतील असं बसूनच मेडिटेशन करायचं. आता बँकेमध्ये गेलात पैसे काढायला आणि बँकेचं मेन डोअरच बंद आहे, पैसे मिळणार आहेत का? एटीएम मध्ये गेलात, एटीएम ला लॉकच आहे, पैसे काढणार आहात का? एनर्जी जी आहे ही ब्लॉक करून जर तुम्ही ठेवला तर त्याचा रिझल्ट मिळणार नाही. ओके, जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे तर त्याप्रमाणे तुम्हाला वागावं देखील लागेल. थोडंसं पाणी पिऊन घ्या. पुढचे 10 मिनिटांसाठी माझा व्हिडिओ बंद राहील. ओके, मी जे काही इन्स्ट्रक्शन सांगणार आहे त्या इन्स्ट्रक्शनवर फॉलो करा. ओके, आणि खूप छान मेडिटेशन आहे. अगदी सहजतेने जे काही इन्स्ट्रक्शन मिळणार आहे त्यावर वर्क करा. ओके, भरपूर छान तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे, त्याची गॅरंटी मी देऊ शकते, पण सांगितलेले इन्स्ट्रक्शन फॉलो केले तर. सुरू करूया मेडिटेशनला. रेडी आहात सगळे? ओके, डोळे हलके बंद. डोळे हलके बंद. सगळ्यांचा ऑडिओ, चष्मा काढून ठेवा. ज्यांनी चष्मा लावलेला असेल चष्मा काढा. इयरबड असतील जर शक्य असेल तर ते देखील काढून ठेवायचे आहेत. सगळ्यांचा ऑडिओ मी बंद ठेवणार. बघा, एकाने जरी ऑडिओ ऑन केला तर दुसऱ्यांना त्रास होऊ शकतो, मग स्वतःमुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची जबाबदारी तुमची. ओके, स्वतःमुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. आवाज येतोय माझा क्लिअर? थंब दाखवा एकाने. स्नेहा मॅम, व्हॉइस क्लिअर आहे? हो. सगळ्यांना म्यूट करत आहे मी. एकदा चेक करते कोणाचा माईक ऑन असेल तर. छान मेडिटेशन आहे. सगळ्यांनी अगदी इझिली ते ऍक्सेप्ट करा ज्या काही सूचना तुम्हाला मिळतील. आणि अजूनही रिक्वेस्ट आहे, ज्यांना रिझल्ट पाहिजे प्लीज व्हिडिओ ऑन करा. ऍटलीस्ट शेवटची 10 मिनिटं तरी व्हिडिओ ऑन करून बसा. सुरुवात करूया. सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्या. हळूवार श्वास आत घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडा. एक दीर्घ श्वास आत घ्या. हळूवार श्वास. येणारा प्रत्येक श्वास तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करेल. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करत आहे. आणि जाणारा प्रत्येक श्वास तुमचं मन, शरीर, सातही चक्र आणि औरातील संपूर्ण नकारात्मकता रिमूव्ह करत आहे. जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या आयुष्यातील जे काही नकारात्मक ऊर्जा त्या रिमूव्ह करत आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास आत, हळूवार श्वास सोडायचा. एक दीर्घ श्वास आत घ्या, हळूवार श्वास सोडायचा. आता आपण एका दिव्य अशा प्रवासाला निघालेले आहोत आणि हा प्रवास तुम्ही जिथे बसले आहात तिथूनच सुरू झाला. आता आपण एका दिव्य अशा प्रवासाला निघालेले आहोत आणि हा प्रवास तुम्ही जिथे बसले आहात तिथूनच सुरू झाला. तुम्ही आता पायऱ्या उतरून खाली आलेले आहात. तुमच्या स्वागतासाठी एक सुंदर रेड कार्पेट अंथरलेला आहे. तुमच्या स्वागतासाठी एक सुंदर
रेड कार्पेट समोर अंथरलेला आहे. आजूबाजूला फुलांचा सुगंध दरवळत आहे. आणि थोडं पुढे जाताच तुम्हाला एक भव्य असं पुष्पक विमान दिसत आहे. त्या विमानाची एक हवाई सुंदरी तुमच्यासाठी आदराने विमानाचे दार उघडते. त्या विमानाची एक हवाई सुंदरी तुमच्या स्वागतासाठी आदराने विमानाचे दार उघडते. तुम्ही त्या विमानात बसले आहात. विमानाचा पायलट आता आकाशात उंच भरारी घेत. विमानाचा पायलट आता आकाशात उंच भरारी घेत आहे. तुम्ही आकाशातील शुभ्र ढगांतून जात आहात. तुम्ही आकाशातील शुभ्र पांढऱ्या ढगांतून जात आहात. तुम्हाला हे सर्व खूप आनंददायक वाटेल. खूप वेळ प्रवास केल्यानंतर आता दूरवर तुम्हाला एक भव्य असा राजमहल दिसतो आहे. खूप वेळ प्रवास केल्यानंतर आता दूरवर तुम्हाला एक भव्य असा राजमहल दिसतो आहे. विमानाचा पायलट त्या महालाच्या प्रवेशद्वाराजवळ विमान थांबवतो. महालाच्या दोन्ही बाजूंना 2 दासी तुमच्या स्वागतासाठी उभे आहेत. महालाच्या दोन्ही बाजूंना 2 दासी तुमच्या स्वागतासाठी उभे आहेत. जसं तुम्ही विमानातून खाली उतरता, फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव तुमच्यावर केला जातो. प्रेमाने, आदराने तुमचं स्वागत केलं जातं. तुम्ही आता महालात प्रवेश करता आहात. तुम्ही या दिव्य अशा महालामध्ये प्रवेश करता आहात. महालाच्या मुख्य सभागृहात तुम्ही एका सुंदर आसनावर बसलेले आहात. महालाच्या मुख्य सभागृहात तुम्ही एका सुंदर आसनावर बसलेले आहात. आता तुम्ही तुमच्या गुरूंचं स्मरण करता आहात आणि या ध्यान साधनेसाठी त्या भव्य शांत जागेत तयार होत आहात. आता मागील 1 वर्षाचा काळ आठवायचा आहे तुम्हाला. या 1 वर्षात तुम्ही कोणाला कळत नकळत दुखावलं असेल तर त्या व्यक्तीची मनापासून माफी मागा. मागील 1 वर्षाचा काळ आठवायचा आहे तुम्हाला. या 1 वर्षात तुम्ही कोणाला कळत नकळत दुखावलं असेल तर त्या व्यक्तीची मनापासून माफी मागा. आणि जर कोणी तुम्हाला दुखावलं असेल तर त्या व्यक्तीला पूर्ण प्रेमाने अंतःकरणातून माफ करा. माफ करायचे तुम्हाला त्या व्यक्ती. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असते ज्या व्यक्तीचं नाव काढताच तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्या व्यक्तीच्या आठवणीने आजही मन अस्वस्थ होतं, शरीरामध्ये ताप जाणवतो आणि मन गोंधळून जाते. त्या व्यक्तीला देखील आज तुम्हाला माफ करायचंय. त्या व्यक्तीला देखील आज तुम्हाला माफ करायचंय. आज तुम्हाला माफ करायचंय. आता मागील 10 वर्षांचा काळ आठवा. या 10 वर्षांमध्ये तुम्ही कोणाला दुखावलं असेल, मग ते किती छोटं किंवा नकळत झालेलं असेल, आता तुम्हाला त्यांची मनापासून माफी मागायची. ज्या व्यक्तींना तुम्ही दुखावलंय त्या व्यक्तींची मनापासून माफी. आणि ज्या व्यक्तींनी तुम्हाला दुखावलं असेल त्यांना मनापासून माफ. ज्या व्यक्तींनी तुम्हाला दुखावलं असेल त्यांना मनापासून माफ करा. या 10 वर्षांमध्ये कदाचित तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावलं असेल. या 10 वर्षांमध्ये कदाचित तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावलं असेल. आजही त्या आठवणीतून तुम्ही बाहेर पडलेल्या नाही. त्यातून आज स्वतःला पूर्णपणे मुक्त करायचंय. आज स्वतःला पूर्णपणे मुक्त करायचंय. आणि या 10 वर्षांमध्ये जर एखाद्या कुटुंबात लहान बाळ जन्माला आलं असेल तर त्या बाळाचा गोड निरागस चेहरा आठवण्याचा प्रयत्न करा. त्या बाळाचा गोड निरागस चेहरा आठवण्याचा प्रयत्न करा. त्या बाळाचं हास्य आठवा. किती सुंदर असतं ते बालपण. किती सुंदर असतं ते बालपण. आता तुम्ही तुमचं स्वतःचं बालपण आठवण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही तुमचं स्वतःचं बालपण आठवण्याचा प्रयत्न करा. त्या आठवणींमध्ये हरवून जा. तुम्ही तुमचं
स्वतःचं बालपण आठवण्याचा प्रयत्न करा आणि त्या आठवणींमध्ये हरवून जा. त्या निष्पाप आनंदी क्षणांना पुन्हा एकदा अनुभवायला लागा. त्या निष्पाप आनंदी क्षणांना पुन्हा एकदा अनुभवायला लागा. पुन्हा एकदा अनुभवायला लागा. आपण जेव्हा जन्माला आलो होतो तेव्हा परमेश्वराने आपल्याला एक कोरी पाटी दिली होती. आता तीच पाटी तुम्हाला तुमच्या छातीजवळ घट्ट धरून ठेवायची. ही कोरी पाटी म्हणजेच जेव्हा तुम्ही जन्माला आलेला होता तेव्हा देवाने तुम्हाला आरोग्य संपन्न असं जीवन प्राप्त केलं. जेव्हा तुम्ही जन्माला आला होता तेव्हा देवाने तुम्हाला आरोग्य संपन्न जीवन दिलं होतं. आता ही कोरी पाटी तुम्हाला तुमच्या जवळ घट्ट ठेवायची. घट्ट ठेवा ही पाटी, तुमच्या छातीजवळ घट्ट धरून ठेवायची आहे पाटी. ही कोरी पाटी तुम्हाला तुमच्या छातीजवळ घट्ट धरून ठेवायची आहे. ही कोरी पाटी तुम्हाला तुमच्या छातीजवळ घट्ट धरून ठेवायची आहे. घट्ट धरून ठेवा ही कोरी पाटी जी परमेश्वराने तुम्हाला जन्मता दिली होती. घट्ट धरून ठेवायची आहे ही पाटी जी परमेश्वराने तुम्हाला जन्मता दिली होती. या पाटीवर तुम्हाला आता तुमचं आयुष्य लिहायचंय. ते आयुष्य जे तुम्हाला आता जगायचंय. जे आयुष्य तुम्हाला जगायचं आहे ते आयुष्य तुम्हाला या कोऱ्या पाटीवर लिहायचंय. ते तुमचं आरोग्य असो, नातेसंबंध असो, धनसंपत्ती किंवा आध्यात्मिक प्रगती असो. या पाटीवर तुम्हाला आता मनापासून लिहायचं आहे की तुमचं स्वप्नातील आयुष्य कसं असावं. तुमच्या स्वप्नातील आयुष्य कसं असावं हे तुम्हाला तुमच्या या कोऱ्या पाटीवर लिहायचंय. तुमच्या नातेसंबंधांमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही लिहू शकता की तुमच्या नातेसंबंधांमध्ये खूप छान गोडवा निर्माण झालेला आहे. हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर लिहून टाका मी आरोग्य संपन्न जीवन प्राप्त केलेलं आहे. मनी रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर लिहा मी फायनान्शियली स्टेबल आहे. सकारात्मक ऊर्जा तुम्हाला आता प्राप्त करायची आहे. ती पाटी तुम्हाला घट्ट अशी छातीजवळ ठेवायची आहे. ती पाटी छातीजवळ घट्ट धरून ठेवायची आहे. अजिबात सोडायची नाही ती पाटी. ती पाटी तुम्हाला घट्ट अशी छातीजवळ धरून ठेवायची. या पाटीवर तुम्ही लिहिला तुमच्या स्वप्नातील आयुष्य कसं असावं. आता ती पाटी घेऊन तुम्ही भव्य महालातून बाहेर येत आहात. हवाई सुंदरने अगदी आदराने पुन्हा एकदा तुमच्यासाठी दार उघडलं आहे. तुम्ही त्या विमानात बसले आहात. आता तुम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. पण ही पाटी अजूनही तुमच्या छातीजवळ घट्ट आहे. आता तुम्ही पुन्हा घरी पोहोचले आहात. जिथून तुमचा प्रवास सुरू झाला होता तिथे तुम्ही येऊन पोहोचले आहात. हळूवार श्वास आत घ्या. हळूवार श्वास आत घ्यायचा आहे. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळूवार श्वास. एक दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे आणि हळूवार श्वास सोडायचा. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळूवार श्वास सोडायचा आहे. दोन्ही हात रब करा. तयार झालेली पॉझिटिव्ह ऊर्जा दोन्ही डोळ्यांवरून संपूर्ण चेहऱ्यावर, संपूर्ण बॉडीवर स्प्रेड करायची. हळूवार डोळे उघडा. डोळे उघडायला कोणतीही घाई करू नका. हळूवार डोळे उघडायचे आहे. एक हळूवार व्हेरी गुड. कसा होता अनुभव? एनी शेअरिंग मेडिटेशन कसं वाटलं? खरंच तुमच्या आयुष्यातील निगेटिव्हिटी रिमूव्ह झाली असं वाटतं का? कसा होता अनुभव? हँड रेस करा, तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन देईल. अनुभव कसा होता मेडिटेशनचा अनुभव कसा? रिलॅक्स वाटलं. रिलॅक्स वाटलं? व्हेरी गुड. खूप छान वाटलं. आता आयुष्य 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 त्या सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण झालं पाहिजे. आपण का आजचा दिवस सेलिब्रेट केला पाहिजे? निघ उईचिक.
यांना कोण ओळखतं का? निक वुईचिक. फोटो दाखवते. दिसतंय सगळ्यांना? थोडासा लाईट पडतोय का बघा. ह्या इमेज मध्ये काय दिसतंय? ठीक आहे. काय दिसतंय? कोण सांगू शकेल? हा जो फोटो आहे त्या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतंय? काय दिसत नाही, बॅकपोर्ट दिसते. दिसत नाही का बघा, आता दिसतंय? ओके. हा जो फोटो त्याला हात आहे नाही, निक हा, वुईचिक, पाय नाही, अपंग पाय मुलगा, नाही, हात त्यांना नाही. जन्मता पायही हम्म. नाही, हातही नाही, अशी व्यक्ती कमरेपासून स्वतःचं पुस्तक लिहिते. हम्म. एवढंच नाही तर आज जगभरामध्ये जे मोटिवेशनल स्पीकर आहेत त्यामध्ये पूर्ण जगामध्ये यांचा 2 नंबर आहे. काय करावं यांनी? की जन्मताच यांना दोन्ही हात नाहीयेत, दोन्ही पाय नाही आहेत, तरी देखील आज मोटिवेशनल स्पीकर म्हणून हे काम करतायत. ते स्वतः ऑथर आहेत, त्यांनी स्वतःचे बुक लिहिलेले आहेत. एवढंच नाही तर ते काही कंपन्यांचे स्वतः मालक देखील आहेत. आणि आपण काय करतो? आपण काय करतो? कारण किती असतात आपल्याजवळ? बरोबर आहे? किती कारण आहेत तुमच्याकडे? आहेत की नाही? एखादी गोष्ट करायची असेल आपल्याकडे पहिलं कारण आहे, आपण त्यावर सोल्युशन शोधतच नाही. मग ह्या व्यक्तीने काय करावं? त्याला जन्मता दोन्ही हात नाहीयेत, दोन्ही पाय नाहीयेत. आणि अशी व्यक्ती आज स्वतःच्या कंपन्या उभ्या करते. अशी व्यक्ती आज जगामध्ये एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करते. की तुमच्या आमच्यासारख्या ज्यांना हात, पाय, डोळे, कान सगळे अवयव असून देखील जे सक्सेस होत नाहीयेत त्यांच्यासाठी ॲज अ मोटिवेशनल स्पीकर ही व्यक्ती काम करत आहे. मग सांगा की ह्या व्यक्तीपेक्षा तुम्हाला दोन्ही हात आहेत, दोन्ही पाय आहेत, डोळे आहेत. स्वतः तुम्ही लिहू शकता, स्वतःचं काम तुम्ही स्वतः करू शकता. मग ह्या व्यक्तीपेक्षा तुम्ही किती भाग्यशाली आहात? पण तसं तुमचं वागणं आहे, तुमचं वागणं तसं आहे का? आता अजून एक गोष्ट सांगते, अरुणिमा सिन्हा. कोण ओळखतं त्यांना? अरुणिमा सिन्हा ओळखता? अरुणिमा सिन्हा ह्या माजी व्हॉलीबॉलपटू आहे. 12 एप्रिल 2011 ची गोष्ट आहे. लखनौ टू दिल्ली या प्रवास करत असताना काही गुंडांनी त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. ओके. आणि त्यांनी काय केलं की त्या व्हॉलीबॉलपटू होत्या, खेळाडू होत्या. जेवढं त्यांना शक्य होईल तेवढं त्यांनी या गुंडांना 2 हात करण्याचा प्रयत्न केला. पण एकटी लेडीज आणि 5 ते 6 गुंड, तिला ते सगळं शक्य झालं नाही. त्या गुंडांनी काय केलं की तिच्यावर बलात्कार केला आणि गुंडांनी तिला ट्रेन मधून खाली फेकलं आणि तिचा एक पाय कट झाला. आता ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे की मॅडम तुम्ही गोष्ट बनवून सांगता, असा जर प्रश्न असेल तर गुगलवर सर्च करू शकता अरुणिमा सिन्हा, पूर्ण तुम्हाला स्टोरी. ओके. तर त्या लेडीजला काय केलं गुंडांनी? ट्रेन मधून खाली टाकलं. ओके. तिचा एक पाय कट झाला आणि रात्रभर भयंकर काळोखामध्ये रात्रभर ती एकटी लेडीज त्या पटरीवर पडलेली होती. फक्त किड्या मुंग्याच नाही तर तिचं जे कट झालेलं मांस होतं ते खाण्यासाठी उंदीर देखील तिथे आलेले होते. तिला फक्त संवेदना होत होत्या की असं काहीतरी घडलेलं आहे की की काहीतरी कीटक प्राणी येत आहेत आणि म्हणजे ते तिचं मांस असं ओढून घेत आहेत असं तिला आतून संवेदना जाणवत होत्या. पण ती तेवढी स्टेबल नव्हती की तिथून उठून जावं, कारण तिचा एक पाय कट झाला होता. दुसऱ्या दिवशी तिथे काही लोक आली आणि त्यांनी काय केलं, तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. ती बिचारी आहे असं लोकांना वाटायला लागलं. तर तुम्हाला पण असं वाटलं असेल की जेव्हा मी सांगितलं की तिचा एक पाय कट झाला, लगेच तुम्हाला वाटलं की नाही की बिचारी तिने काय केलं असेल. बरोबर आहे. पण बघा की त्या लेडीजने काय केलं असेल, तर तिने काय केलं की रात्री दुसऱ्या दिवशी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिला ट्रीटमेंट चालू झाली. 8 ते 10 दिवसांनी तिने स्वतःला या घटनेतून बाहेर यायचं ठरवलं आणि तिने मनात ठाम ठरवलं की मी एव्हरेस्ट जाणार. आता एव्हरेस्ट शिखर जगातील सगळ्यात उंच शिखर. बरोबर आहे. एव्हरेस्ट शिखर हे जगातले सगळ्यात उंच शिखर. एव्हरेस्ट चढण्यासाठी काही नियम असतात की जाताना एक
एका मार्गाने जायचं असतं, येताना एका मार्गाने खाली उतरायचं असतं. बराच भाग हा बर्फाच्छादित असतो, तुम्ही राहू शकत नाही. आणि तिने काय ठरवलं की एक पाय कट होऊन देखील मी एव्हरेस्ट शिखर चढणार आहे. जेव्हा बाकीची लोक काय म्हणत होती की ही बिचारी काय करेल, तेव्हा त्या लेडीजच्या माइंडमध्ये एक विचार निर्माण झाला, एक थॉट तिने क्रिएट केला की मी एव्हरेस्ट शिखर पार करणार आहे. आणि तिने ठाम ठरवलं की ती एव्हरेस्ट जाणारच आहे. बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न पडला की ही मुलगी वेडी झाली की काय, कारण की एव्हरेस्टची उंची एवढी उंच आहे की 6 महिन्यानंतर तिला पायाला क्लच लावला आणि ती कशीबशी चालत होती, पाय ओढत ओढत चालत होती. चालता चालता तिच्या पायातून रक्त देखील येत होतं. तरी देखील त्या मुलीने एकच ठरवलं होतं की मी एव्हरेस्ट चढणारच आहे. ओके, त्यानंतर ठरल्याप्रमाणे तिने टाटा स्टील ऍडव्हेंचर फाउंडेशनचे प्रशिक्षण आहे, या प्रशिक्षण शिबिरामध्ये तिने प्रवेश केला आणि प्रसिद्ध गिर्यारोहक जे आहेत बछिंद्र पाल यांच्या मार्गदर्शनाखाली तिने प्रशिक्षण सुरू केलं. तिच्या प्रशिक्षकांनी तिला एकच सांगितलं की अशा कठीण परिस्थिती देखील एव्हरेस्ट शिखर चढण्याचा विचार तुझ्या मनामध्ये येत आहे, म्हणजेच तू ऑलरेडी एव्हरेस्ट शिखर पार केलेला आहे. फक्त जगाने बघणं बाकी आहे की तू एव्हरेस्ट शिखर पार केलेलं आहे. बरोबर आहे. आपल्याला ताप जरी आला तरी आपण 4 दिवस अंथरुणामध्ये असतो. पण या लेडीजने जेव्हा तिचा पाय कट झाला, अगदी त्यातून ती बाहेरही आली नव्हती, हॉस्पिटलमधून तिला डिस्चार्जही मिळाला नव्हता, तरी देखील तिने तिच्या मनामध्ये एक असा विचार क्रिएट केला की तो इम्पॉसिबल होता. ओके, त्यानंतर तिने आपली प्रॅक्टिस सुरुवात केली बछिंद्र पाल यांच्या मार्गदर्शनाखाली. त्यानंतर तिने काय केलं की जे नॉर्मल गिर्यारोहक आहेत, ज्यांचे दोन्ही पाय आहेत, दोन्ही हात पाय व्यवस्थित वर्क करतायत, ते 10 किलोमीटर पुढे जायचे प्रॅक्टिसने, तरी पाय ओढत ओढत अगदी 10 पावलं, 15 पावलं, 20 पावलं चालत होती. ओके, पायातून रक्त यायचं, क्लच अडकायचा, पण ती मागे आली नाही. तिने प्रॅक्टिस सुरूच ठेवली आणि 7 ते 8 महिन्यानंतर ती इतर लोकांच्या बरोबर प्रॅक्टिस करायला लागली, जे तिच्या 10 किलोमीटर पुढे जायचे. ओके, अनेक महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर अरुणिमा सिन्हा यांनी 21 मे 2013 रोजी माउंट एव्हरेस्ट पार केलं. घडलेली घटना होती 12 एप्रिल 2011 आणि तिने माउंट एव्हरेस्ट जे आहे ते शिखर कधी चढली? 21 मे 2013. आता विचार करा की एक पाय नसलेली मुलगी, जिला सगळ्यांनी वेड्यात काढलं होतं, अगदी 2 वर्षाच्या काळामध्ये एवढा प्रयत्न करून, एवढे परिश्रम करून तिने एव्हरेस्ट शिखर पार केलं. मग आता तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, ज्यासाठी तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय की ह्या गोष्टी माझ्याकडे असल्या पाहिजे होत्या, त्यामुळे मी दुःखी आहे. तर काय वाटतं, तुम्ही जर प्रयत्न केला, तुम्ही जर स्वतःची जबाबदारी घेतली, तर त्या इच्छापूर्तीपर्यंत तुम्ही जाऊ शकता का? जाऊ शकता? काय वाटतं? आधी इच्छापूर्तीपर्यंत जायचंय, व्हिडिओ ऑफ जर ठेवला तर कसं काय पोहोचाल तुम्ही तिथपर्यंत? सगळ्यात पहिला प्रश्न, एनर्जी कशी मिळेल तुम्हाला? काही जण आता मस्त जेवणाचा टाइम झालाय, जेवत असतील, काही जण झोपत असतील. असं करून 6 दिवसांचा क्लास आहे, फ्री वर्कशॉप आहे. या 6 दिवसांमध्येच तुम्ही एवढं काही शिकणार आहात की तुम्ही अगदी झिरो पासून हिरो होण्याच्या मार्गावर. एवढी गॅरंटी मी देऊ शकते. 6 दिवसांमध्ये तुम्ही एवढं काही चांगलं शिकणार आहात की तुमच्या माइंड लेवलची सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह होणार आहे. फक्त तुम्ही ह्या प्रोसेसवर ट्रस्ट ठेवायचा आणि व्हिडिओ ऑन करून क्लासला बसायचं. बरोबर आहे? तर आजचं सेशन कसं वाटला? एनी शेअरिंग? आजचा सेशन कसा वाटला? खरंच की असं काही वाटलं का की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही सहन करताय त्यापेक्षा या जगामध्ये भरपूर अशी दुःख लोक आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये भरपूर दुःख आहे, असं वाटलं तुम्हाला? ही ऊर्जा शेवटपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हेल्प करू शकते असं वाटलं तुम्हाला? किंवा ही ऊर्जा खरंच तुमच्या आयुष्यामध्ये असली पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? वाटतंय का? वाटतं का? जर कॅन्सर सारखा पेशंट ट्रीट होत असेल, थायरॉइड सारखा पेशंट ट्रीट होत असेल, डायबिटीस रिव्हर्स होत असेल, पीसीओडी रिव्हर्स होत असेल आणि एवढंच नाही तर स्ट्रोक आलेला व्यक्ती 3 ते 4 दिवसांमध्ये आयसीयू मधून बाहेर येत असेल, तर
तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नात्यांमध्ये गोडवा असेल, बरोबर आहे. मनी बँक बॅलन्स मध्ये जर तुम्हाला अबंडन्स पाहिजे असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये आरोग्य संपन्न जीवन तुम्हाला पाहिजे असेल, तरच ही रेकी ऊर्जा तुम्हाला हेल्प करू शकते का? कारण ही रेकी ऊर्जा तुमच्या सगळ्यांना जन्मता दिलेली ऊर्जा आहे. प्रत्येकामध्ये जन्मता ही ऊर्जा आहे. किती नात्यांमध्ये कडू असू दे. असंच एका स्टुडंटचं हे आहे, उत्तर रिप्लाय होता की मॅम बऱ्याच वर्षांपासून मी माझ्या मावशी बरोबर का कोणाबरोबर तरी बोलत नव्हते. पहिलाच क्लास झाल्यानंतर मी माझ्या त्या नातेवाईक म्हणजे जे काही नातेवाईक होते त्यांनी स्वतः कॉल केला आणि नात्यांमध्ये जो काही कडूपणा होता तो पूर्णपणे मिटला. एवढंच नाही तर 20-20 वर्ष संसार करतात आणि त्यानंतर डिवोर्स पर्यंत जाणाऱ्या ज्या काही फाईल आहेत त्या देखील कॅन्सल झालेल्या आहेत. एवढी पवित्र रेकी ऊर्जा आहे. पुन्हा एकदा एकच सांगेन की रेकी ही अशी ऊर्जा आहे जी ऊर्जा तुम्ही त्या ऊर्जाकडे मागता मागता थकाल, पण रेकी ऊर्जा तुम्हाला देता देता थकणार नाही. आणि अशी ऊर्जा आत्मसात करण्यासाठी किती जण रेडी आहे? रेज युअर हँड. अशी ऊर्जा आपल्या आयुष्यात असलीच पाहिजे असं किती जणांना वाटतं? किती जणांना असं वाटतं की मी आरोग्य संपन्न जीवन जगलं पाहिजे? किंवा किती जणांना असं वाटतं की यस, कारण की माझा असा हेतू आहे की ऍटलिस्ट प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी रेकी साधक असावा. अजून बरेच रिझल्ट आहेत, ते आपण डे बाय डे बघणार आहोत. आपले जुने स्टुडंट आहेत ते तुम्हाला रिझल्ट सांगतील भरपूर. रिझल्ट जर ऐकायला गेलो तर आपला सेशन मागे राहील. ओके, तर या 6 दिवसांमध्ये आपण प्रत्येकाचे रिझल्ट ऐकणार आहोत की त्यांना ह्या ऊर्जांनी कसा रिझल्ट आला. अगदी कविता मॅमचा पण रिझल्ट आहे. त्यांनी समृद्धी शक्तिपात केला होता. त्यांचं स्वतःच स्कूल आहे, प्री स्कूल आहे. राईट मॅम? कविता मॅम आता आहेत त्या क्लासला. तर दरवर्षीपेक्षा यावर्षी त्यांना खूप छान रिझल्ट मिळाला. ऍडमिशन खूप छान झाली. त्यांचा अगदी 2 ते 3 दिवसांमध्ये त्यांना हा रिझल्ट मिळाला. असा रिझल्ट तुम्हाला पाहिजे का तुमच्या आयुष्यामध्ये? अशी एखादी ऊर्जा, जी ऊर्जा तुम्हाला तुमच्या आयुष्याला परिपूर्ण करणार आहे. अशी ऊर्जा आत्मसात करायला किती जणांना आवडेल? हा 6 दिवसांचा क्लास पूर्ण फ्री आहे. ओके, पण कधीही आपण कोणाच्याही एनर्जीमध्ये गुंतून राहायचं नाही. त्यामुळे माझ्या जुन्या स्टुडंटला माहिती आहे की एनर्जी एक्सचेंज म्हणून फक्त तुम्हाला आजचा क्लास कसा वाटला तेवढंच सांगायचंय. ओके, तुम्ही ज्या ग्रुपमध्ये आहात त्या ग्रुपमध्ये तुम्हाला एक्सेस दिला जाईल अगदी 5 ते 10 मिनिटांसाठी की तुम्हाला आजचा सेशन कसा वाटला हे तुम्हाला शेअर करायचं आहे. ओके, अर्ध्या तासामध्ये ग्रुपचा एक्सेस पुन्हा काढून घेतला जाईल, कारण की ग्रुपमध्ये अशी काही लोक आहेत ज्यांचा माइंड खूप फास्ट चालत असतो आणि असे काही मेसेज टाकतात की पूर्ण ग्रुप डिस्टर्ब होतो. ओके, आणि अशा लोकांवर आपण काहीही काम करू शकत नाही. त्यामुळे एवढंच करू शकतो की आपला ग्रुपचा ऍक्सेस जो आहे तो आपण व्यवस्थित हँडल शकतो. बरोबर आहे? तर आता तुम्ही सांगू शकता की खरंच हा सेशन आजचा पहिला दिवस आहे. भरपूर शिकणार आहात तुम्ही. अगदी 6 दिवस, आता बघा 30 ते 40 लोक होती, 30 लोक राहिली शेवटपर्यंत. या 6 दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या शरीरातील निगेटिव्हिटी रिमूव्ह करायला शिकणार आहात. तुमच्या अफर्मेशनने पाण्याची चव बदलणार आहे. तुमच्या अफर्मेशनने मिठाचा खारटपणा तुम्ही स्वतः कमी करणार आहात. एवढी ताकद तुमच्या स्वतःमध्ये आहे. तुम्हाला कुठेही फिजिकल लेवलला जर पेन होत असेल, अगदी गुडघा दुखतोय तुमचा किंवा तुम्हाला बॅक पेन होतंय, कुठचाही पेन असेल, अगदी विदिन मिनिटमध्ये तुम्ही ते पेन विदाऊट मेडिसिन कमी करू शकणार आहात. बरोबर आहे स्नेहा मॅम? कारण की स्नेहा मॅमचा पण शोल्डर पेन होत होता जेव्हा मॅम पहिल्या क्लासला होते. मॅम तेव्हा तुम्हाला जेव्हा हिलिंग दिलं, आज काय रिझल्ट आहे सांगा? बरं आहे आता. त्यांना पेन नाही, विदाऊट मेडिसिन. 65 इयर्सच्या आहेत त्या. आता ह्या एज मध्ये फक्त हात दुखतो यासाठी त्यांना कोणावर तरी डिपेंड राहावं लागणार की मला पेन होतोय, डॉक्टरकडे घेऊन जा. आज काय करतायत त्या? स्वतःच हिलिंग स्वतः करतायत. बरोबर आहे?
छोट्या छोट्या गोष्टींकडे डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. तुमच्यामध्ये जी एनर्जी आहे तीच एनर्जी तुम्ही यूज करून तुम्ही स्वतःला हिलिंग देऊ शकता. मग अशी ऊर्जा किती जणांना आवडेल की स्वतःच्या आयुष्यामध्ये असलेली चांगली. एनी शेअरिंग कोणीतरी शेअर करा. एवढं 1 तास झालं जवळजवळ मी बोलते. तुम्ही जर शेअरिंग केलं तर उद्याच्या म्हणजे क्लाससाठी मला अजून एनर्जी मिळेल की बाबा यस रिझल्ट मिळतोय, छान वाटते की नाही. बरोबर आहे. एनर्जी बुस्टर आहात तुम्ही. जर तुमचा एक जरी तुम्ही एक्सपिरियन्स शेअर केला तर नक्कीच मला एनर्जी मिळेल. ओके, किती जण ओके, प्रकाश सर अनम्यूट करते तुम्हाला. तुमचा आजचा अनुभव सांगा की खरंच तुम्हाला हा क्लास कसा वाटला. उत्तम होतं मॅडम. एनर्जेटिक आहे क्लास. एनर्जी बघून आम्ही खरंच काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी वेगळं तुम्ही शिकताय असं वाटतंय. हो हो, म्हणजे जेव्हा आपण त्या एंट्री लेवल पर्यंत पोहोचलो बट आफ्टर दॅट म्हणजे थोडंसं डिस्ट्रॅक्ट झालं माइंड आणि बट रिव्हर्स येताना म्हणजे त्या गेटच्या बाहेर परत आलो तर तिकडे मला म्हणजे लिंगेशचा चेहरा दिसला देवीच्या स्वरूपात म्हणजे ते गोल्डन मूर्तीच्या स्वरूपात आणि मग ते फुलं ओ व्हेरी. अंकिता मॅम, खरंच रिझल्ट छान आहे. कसा वाटला क्लास. अगदीच छान वाटला. रेखीवर विश्वास आहे माझा. एक रेखी माझ्या मित्रानेच मला दिलेली जेव्हा माझे पाय दुखत होते आणि त्यांनी हिलिंग केलेलं होतं माझं आणि मला पण शिकायची इच्छा आहे आणि मला ऍक्च्युली माझ्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी मला ती रेखी शिकायची आहे. आणि आता तुमच्याकडे बोलून वगैरे आणि तुमचं लेक्चर आता मी अटेंड केलं, मला खूप छान वाटलं. आणि ते 10 मिनिटाचं सेशन तुम्ही जे दिलं होतं मेडिटेशनचं, खूप रिलॅक्स फील झालं मला त्याच्यामध्ये. कारण बॅक ऑफ माइंड माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललेलं होतं, बट हळूहळू मी त्या प्रोसेसमध्ये आली. व्हेरी. तुमच्या लेक्चरच्या आधीच मी थोडंसं डिप्रेशन मध्ये होती, पण आफ्टर तुमचं लेक्चर थोडंसं मी 6 आता दिवसांमध्ये खूप डिप्रेशन, पॉझिटिव्ह टेन्शन हे काय ते विसरून जायचं हा. 6 पॉझिटिव्ह आहे दिवसांनंतर थोडंसं. अजिबात डिप्रेशनचं नाव काढायचं नाही, टेन्शनचं नाव काढायचं आहे, हो एन्झायटी हो आहे, हो. टेन्शन आहे, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. 6 दिवसांमध्ये प्रॉब्लेम सोडायचे आपल्याला. कंप्लेंट कडून आपल्याला कम्प्लिशन कडे यायचंय. तुमचं आयुष्य कंप्लेंट मध्ये नसावंच. तुमचं आयुष्य तुमचं स्वतःचं आहे, ना की तुमच्या आईवडिलांचं आहे, ना तुमच्या मिस्टरांचं आहे, नाही तुमच्या मुलांचं आहे. कारण की अगदी. पुन्हा एकदा सांगते, आपल्या आयुष्यामध्ये इथून इथपर्यंतच आहे. जेव्हा हा प्रवास आपला संपतो तेव्हा आपल्याला फक्त आणि फक्त बॉडी म्हणूनच, कोणच म्हणणार नाही की ती माझी आई आहे, कोणच म्हणणार नाही की तू माझा भाऊ आहे. काय म्हटलं जाईल बॉडी. त्यामुळे आजचा दिवस तुम्हाला आनंदाने जगायचा आहे. कारण एकदा आयुष्य संपल्यानंतर परत आयुष्य मिळत नाही. अलका मॅम, कसं वाटलं तुम्हाला. मॅडम. अनम्यूटचा ऑप्शन दिलेला आहे, बोला मॅम. यदि तो कर थांबा 1 मिनिट. हा बोला. तन्वी मॅम, तुमचा आतापर्यंतचा रिझल्ट कसा आहे सांगा मॅम. ये ना कोण इथं हॅलो, ऐकायला येत आहे? हा येतंय मॅम, बोला. खूप छान आहे रिझल्ट. खूप छान. मी मॅडमचं सेशन पहिलं अटेंड केलंय. खूप छान. मॅडम बोलतात तेच ऐकत राहावं वाटतं. पॉझिटिव्ह रिझल्ट आहे, खूप छान. आणि खरं सांगू की आपली ही कम्युनिटी किंवा आपली ही फॅमिली अशी आहे ना की बऱ्याच स्टुडंटचा मेसेज येतो, मॅडम तुम्ही जर जवळ असता तर मला तुम्हाला मिठी मारावीशी वाटतं. मॅडम तुम्हाला भेटावंसं वाटतं. मॅडम तुमचा आवाज फक्त ऐकावासा वाटतो. आणि म्हणून मी म्हणते की ह्या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती मी आहे. माझं किती अर्निंग आहे, मी किती अर्न करते, मी कोणत्या घरामध्ये राहते, नॉट मॅटर. कारण की तुमचं सगळ्यांचं जे प्रेम आहे आणि एवढं की खरंच अजूनही मला त्या अर्चना मॅम अजून कंटिन्यू सांगतात, मॅम मला तुम्हाला भेटायचंय. त्यांचे मिस्टर अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत तरी ते मला सांगतात, मॅम मला तुम्हाला भेटायचंय. म्हटलं त्यांना आधी घरी घेऊन या, मग आपण ठरवू काय करायचं. आणि हे एवढं प्रेम. आता लेडीजसाठी सांगते, माहेरी गेलात 15 दिवसासाठी, नवरा म्हणणार आहे का मला तुला बघावंसं वाटतं, मला तुला भेटावंसं वाटतं. पण माझे स्टुडंट मला कंटिन्यू कॉल करून सांगतात, मॅम तुम्हाला ऐकावंसं वाटतं, मॅम तुम्हाला भेटावंसं वाटतं. आणि हे प्रेम या रेकीने दिले. बरोबर आहे. बोलाच नाही मॅम. मला पण वाटतं तुम्हाला भेटावंसं वाटतं.
कारण तुम्हाला सांगते की आपल्या क्लासला जे कंटिन्यू करतात त्यातील एकही व्यक्ती अशी नाही की क्लासला जॉईन झाल्यावर त्यांना दुःख होतं आणि आज ते हसताना दिसत नाही. आज स्माइल. स्नेहा मॅम जेव्हा स्टार्टिंगला क्लासला बसल्या होत्या, स्नेहा सुतार अगदी एखादा स्टॅच्यू जसा असतो तसा स्टॅच्यू क्लासला 6 दिवस बसला आणि त्यांनी एक डिसिजन घेतलं की क्लास जॉईन करणं, कारण की त्यांच्या आयुष्यामध्ये देखील खूप स्ट्रगल त्यांनी केलंय, पण आज त्या हसतायत. जेव्हा मी त्यांना पर्सनली कॉल केला तेव्हा मला त्यांनी सांगितलं, मॅम मला हसू वाटत नाहीये, माझं हसू कुठेतरी गेलंय. पण त्यांना मी सांगितलं की मॅम राहू नाही, दे ना. अरे तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचंय. आणि आज मॅम खूप छान स्माइल देते. आता याच्यापेक्षा सांगा, यापेक्षा अजून काही आशीर्वाद असतील का सांगा बघू? कितीही हायर लेवलचा गव्हर्नमेंट जॉब तुम्ही करा, बरोबर आहे, कितीही हायर लेवलचा गव्हर्नमेंट जॉब तुम्ही करताय तरी देखील हे प्रेम तुम्हाला कुठे मिळणार आहे का? आणि म्हणून सांगते की मी या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती. एवढं भरभरून प्रेम कुठच्याही क्षेत्रामध्ये मिळत नाही. काय गरज आहे, एखादी व्यक्ती घर घेते, एखाद्या व्यक्तीचं लग्न ठरतंय, तर त्यांच्या नातेवाईकांना नाही माहिती, पण मला कॉल येतो, मॅम असा असा मुलगा आला, काय करू? लग्न त्यांना करायचंय. आता कणकवलीला 3 तारीखला लग्न आहे एका स्टुडंटचं. मॅम असा असा मुलगा आला, काय करू? लग्न ठरू का? मग मला प्रश्न येतो, अरे बापरे, संसार हिला करायचा आहे. पण ती एक परमिशन घेते की मॅम मी काय करू? आता संडेला, उद्या संडे आहे का? नाही, परवा ना, परवा लग्न आहे तिचं. एवढा कोण करू शकतं सांगा बघू? कारण तुम्हाला सांगते की ह्या फॅमिली सोबत जर तुम्ही जॉईन झालात तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील जे काही निगेटिव्हिटी आहे, जे काही प्रॉब्लेम आहेत, त्या प्रॉब्लेम मधून तुम्ही बाहेर पडू शकता. एवढी गॅरंटी मी देऊ शकते. फक्त तुम्हाला काय करायचंय? प्रॅक्टिस. बरोबर आहे, प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे, गॅरंटी मी देऊ शकते. नाहीतर तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही आणि म्हणाल मॅमने सांगितलं होतं पण ते झालं नाही, असं होणार नाही. ओके. तर पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात सगळ्या ग्रुपचं ऍक्सेस मी ऑन करेन. तुम्ही त्या ग्रुपला जिथे कुठे जॉईन असाल, तुम्हाला आजचा सेशन कसा वाटला ते सांगा. त्याचं कारण एवढंच की एनर्जी एक्सचेंज म्हणून मी फक्त तुमचं फीडबॅक घेते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रुपमध्ये बरेच लोक जॉईन आहेत, पण तेवढंही कष्ट घेत नाही की ती आलेली लिंक आहे ती ऑन करावं आणि अगदी बसावं 1 तासासाठी. रील्स बघण्यासाठी किती वेळ ते बसू शकतात, बरोबर आहे. पण असं काही सेशन असेल जे आपल्या लाईफमध्ये चेंजेस होणार असतील तर ते तसं करत नाही. तर तुमच्या एखाद्या फीडबॅकने एखादी व्यक्ती कदाचित उद्याचा क्लास जॉईन करेल, बरोबर आहे, आणि तुमच्या कर्मामध्ये, चांगल्या कर्मांमध्ये वाढ. कारण अजून एक वाक्य मी कायम सांगते की आपल्याला बँक बॅलन्स वाढवायचा नाही, तर आपल्याला चांगल्या कर्मांचा बॅलन्स वाढवायचा आहे. बँक बॅलन्स आपणच वाढत असतो. ओके. तर आता आपण इथेच थांबूया. तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. बोला अंकिता. मॅडम, तुमच्यावर पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकतो का? हा, उद्या 11 नंतर करा. उद्या 11 मॉर्निंगला नंतर. 11 नंतर. ठीक आहे, चालेल. तुम्ही मला 9322242205 ज्या कुठे ग्रुपला आहात त्या ग्रुपला ऍडमिन नंबर जो आहे त्या नंबरला तुम्ही मेसेज करून ठेवा, कारण की तो नंबर थोडासा प्रॉब्लेम झालाय, कॉलिंग बंद आहे थोड्या ओके. दिवसांसाठी. दुसऱ्या नंबरवरून मी तुम्हाला कॉल. ओके. तर तुम्ही नक्की सगळ्यांनी नक्की मला चालेल. ऐकून घेतला त्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. ही तुमचे दिव्य पण रेखी थँक्यू मॅम, शक्तीची तुम्हाला पण ऊर्जा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.